बघा, एका खानावळीत 20 विद्यार्थ्यांचा 10 दिवसांचा खर्च 5,000 रुपये होता, तर त्याच खानावळीत 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसांचा खर्च किती? असा प्रश्न सोडवायचा कसा मित्रांनो? काळ, काम, वेग. ओके, या घटकावरील उदाहरणं सोडण्यासाठी अशा पद्धतीचं एक सूत्र आपण नेहमी वापरतो, जसं की ही पहिली रास आणि ही दुसरी रास. हे मांडायचं कसं? इथं लक्ष द्या, विद्यार्थी 20 आहेत, म्हणजे 20 गुणिला त्यांचा 10 दिवसांचा खर्च, अंशामध्ये 20 गुणिला 10, आणि हा एकूण खर्च छेदस्थानी मांडा. समोर बराबर चिन्ह, पुढं या दुसऱ्या राशीतील ही माहिती, अर्थात त्याच खानावळीतील 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसांचा खर्च किती, म्हणून इथं प्रश्नचिन्ह. ओके, हे दोन पद एकमेकाला भागीला आहेत, याचा त्रैराशिक पद्धतीनं तिरपा गुणाकार, जसं की या प्रश्नाचा या पदांसोबत आणि 5,000चा या पदांसोबत, जसं की 20 गुणिला 10 गुणिला प्रश्न बराबर 32 गुणिला 7, त्याच्यासोबत हे आता 5,000 गुणिला. ओके, लक्ष द्या. आता 32 गुणिला 7 गुणिला हे 5,000, हे पद इथं जर x घेतला असतं तर ही सर्व पद इकडं मित्रांनो या पदाला भागीला जात होती, जसं की 20 गुणिला 10. बघा, या 2 शून्याला हे 2 शून्य गायब, आणि हा भाग 16 गेला. आता x बराबर काय? 16, 7 आणि 50. 16, 7 आणि 50. लक्ष द्या, 16 पंचे 80, त्यावर हे 0. आता हे 7 गुणिला घ्या आणि हा गुणाकार करा, 8 7 56, त्यावर हे 2 शून्य. हा 32 विद्यार्थ्यांचा 7 दिवसांचा खर्च असेल. हे उत्तर पर्याय क्रमांक ए मध्ये दर्शवलेलं आहे. ओके.